जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता आणि ट्रान्सजेंडर समूहाची एक प्रतिनिधी आहे. आज तुमच्या समोर मी एक खास विषय घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित आहे. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या जोशाबा समता पत्राच्या निमित्ताने आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे. आज मी जोशाबामध्ये जे याला नाव दिलेलं आहे समता पत्र, हे सार्थ का आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. जोशाबामध्ये आदिवासी, मुस्लिम, भटके मुक्त, इथले अल्पसंख्याक समुदाय, महिला या सगळ्यांच्या समान हक्क आणि अधिकारांची बात तर केली गेलीच आहे, पण पारलिंगी म्हणजे ज्यांना सर्वसामान्य भाषेमध्ये लोक तृतीयपंथी म्हणतात, त्यांचा सुद्धा या समता पत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही पक्षाने पारलिंगी समुदायाच्या प्रश्नांना आपला मुद्दा समजून त्यांना त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं नाही, पण वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामधनं पारलिंगींसाठी खूप महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत, ज्या मी आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. सगळ्यात महत्वाची आणि मला आवडलेली जी घोषणा आहे ती म्हणजे वयाच्या 40 नंतर पारलिंगींसाठी 5,000 रुपये पेन्शन योजना सुरू करणं. कारण की पारलिंगीची एकंदर आयुर्मान जर सरासरी काढलं तर ते 60-65च्या आसपास आपल्याला आढळतं. 40 नंतर वेगवेगळ्या शारीरिक अडचणींना पारलिंगी फेस करत असतात. अशा वेळेला त्यांना खऱ्या अर्थाने पेन्शनची गरज असते आणि तो मुद्दा खूप हायलाइट करून वंचित बहुजन आघाडीने आपल्या समता पत्रामध्ये मांडला आहे. याचा मला फार आनंद होत आहे. मी या गोष्टीचा त्यांचं स्वागत करते आहे. त्यासोबत काही महत्वाचे मुद्दे इथे त्यांनी याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. 15 एप्रिल हा दिवस पारलिंगी दिवस म्हणून साजरा करू. पारलिंगी म्हणजे एखाद्या सरकारनं पारलिंगींचा अस्मिता दिवस साजरा करणं ही कितीतरी महत्वाची गोष्ट आहे. जगभरात एनजीओ हे सगळं काम करत असताना सरकार मात्र आपल्याला उदासीन बघायला मिळतं, पण वंचित बहुजन आघाडी आश्वासन देते आहे की जर ते सरकारमध्ये आले तर 15 एप्रिल हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करतील. त्यासोबत पारलिंगी समांतर आरक्षण देऊ, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, तर हा महत्वाचा मुद्दा आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी. कारण की आता पोलीस भरतीमध्ये 72 मुली, त्याच्यातल्या 62 मुली पासआउट झाल्या, पण समांतर आरक्षण नसल्यामुळे मेरिट हे पुरुषांच्या बरोबरीने लागलं आणि त्यांचा नंबर त्याच्यात लागू शकला नाही. तर त्यांना ह्या आरक्षणाची किंमत कळू शकते. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 1% सगळ्या विभागांमध्ये देण्याचं आश्वासन वंचित बहुजन आघाडी देत आहे. पारलिंगी उच्च शिक्षण, पूर्ण शिष्यवृत्ती, सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश, म्हणजे हेही कितीतरी महत्वाचं आहे की पारलिंगींना उच्च शिक्षणासाठी आणि हॉस्टेलसाठी जी काही स्कॉलरशिप मिळायला गरजेचं आहे, अशा कुठलंही प्रावधान सध्याच्या कंडिशनला आपल्याला बघायला मिळत नाही. ते करण्याची मानसिकता आणि त्याचं आश्वासन वंचित बहुजन आघाडी आपल्या जोशाबा या समता पत्रातना तृतीयपंथीयांना देत आहे. त्यासोबतच मला असं वाटते की सरकारी रुग्णांमध्ये म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये मोफत लिंग परिवर्तन व शस्त्रक्रियेची सुविधा, सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पारलिंगींना मोफत घरे देऊ. म्हणजे हे कितीतरी महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला घर भाड्याने लवकर कोणी देत नाही, आम्हाला स्वतःचं घर घेणं आर्थिक याच्यामुळे शक्य होत नाही. तिथे वंचित बहुजन आघाडी तुम्हाला आश्वासन देत आहे की पारलिंगींना स्वतःची हक्काची घरं, मग हक्काचं घर असलं की तुम्ही मीठ मिरची आणून त्या घरात खाऊ शकता, ते आश्वासन तुम्हाला वंचित बहुजन आघाडी देत आहे. पारलिंगींना मोफत प्रशिक्षण, उत्पन्न निर्मिती कार्यक्रम राबवू, पारलिंगी लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊ. म्हणजे आताच्या एका योजनेअंतर्गत बीज भांडवलाची सोय केलेली आहे, पण त्याचे कुठलेही निकष क्लिअर नाहीयेत, कुठे मिळणार तेही क्लिअर नाहीये, कोणीही त्याची जाहिरात करताना दिसत नाहीये. पण वंचित बहुजन आघाडी प्रशिक्षणासोबत भांडवल देण्याची तयारी तुम्हाला ह्या जोशाबा समता पत्रातनं दाखवत आहे. पारलिंगी व समलैंगिक व्यक्तीस माध्यमिक ते उच्च तंत्र शिक्षण मोफत, तसेच विदेश शिक्षणासाठी त्यांच्या प्रवर्गातून विशेष शिष्यवृत्ती दिली जाईल. हा एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्या लक्षात आणून इच्छिते की फक्त पारलिंगी
म्हणून नाही, तर पारलिंगींमध्ये त्यांची जी सबकास्ट आहे, एससी असेल तर एससी पारलिंगी म्हणून त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या त्यांना मिळाल्या, एसटी असेल तर एसटीच्या, ओबीसी असेल तर ओबीसीच्या, आणि ओपन असेल तरीही न्यायालयाच्या आदेशानुसार, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता नालसा जजमेंटच्या वेळेस की ओपन मधून येणाऱ्या ट्रान्सजेंडर्सना ओबीसी मधनं आरक्षण मिळायला हवं. ते खूप मायनर आहे. तर त्याचाही समावेश याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे. तर मला असं वाटतं की तृतीयपंथी ज्या माझ्या मित्रमैत्रिणी आहेत, महाराष्ट्रभरात आता 6010च्या जवळपास त्यांचं वोटिंग आहे. हा आकडा आपण वाया जाऊ देऊ नये. जो आपल्यासाठी विचार करतोय त्यांच्यासाठी आपण ते मत आपण दिलं पाहिजे, कारण की हा मतदानाचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घेऊन पुढे जाणारे माननीय बाळासाहेब आंबेडकर आज आपल्याला, आपल्या समुदायाला जोशाबा समता पत्रामधनं समतेचं आव्हान देत आहेत, समतेचं सन्मान देत आहेत, समतेचं आश्वासन देत आहेत. या समता पत्राला साक्षी ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवारांवर विश्वास दाखवायला हवा आणि आपल्या भागातील गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपल्या भागातील वंचित बहुजन आघाडीचा आमदार निवडून आणण्यास आपला खारीचा वाटा समर्पित केला पाहिजे, कारण की हे एकमेव मंच आहे जे तृतीयपंथी पारलिंगी समुदायाच्या अस्मितेसाठी स्टँड घेताना दिसते. जेव्हा ऑरिझेंटल रिझर्वेशन मुंबईत त्या रिझर्वेशन साठीचा मुंबईतले जे आंदोलनं झाली त्याच्यामध्ये इतर पक्षातलं कुणीही आलं नव्हतं, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आले. त्यांनी मंत्रालयामध्ये आपल्यासाठी बऱ्याच वेळा बोलणे केलेलं आहे, पण सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, ते आपलं ऐकायला राजी नाही. तर आपली माणसं सरकारमध्ये गेली पाहिजेत, तेव्हा कुठं आपलं कोणीतरी ऐकणार आहे. त्यासोबत वंचित बहुजन आघाडीमध्ये महत्वाच्या पदांवर, जसे मी प्रदेश उपाध्यक्ष आहे, शमीबा पाटील युवाच्या आघाडीमध्ये काम करतायत. त्या यावर्षी रावेर मतदारसंघ जे आहे, रावेर 11 जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघ आहे विधानसभेचा, तिथे त्या इलेक्शन लढत आहेत. त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या कुठल्या तरी रजिस्टर्ड पार्टीने तिकीट देऊन उभ्या केलेल्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमागे पार्टी मोठ्या पाठबळासोबत उभी आहे. अशा टायमाला पारलिंगींचंही कर्तव्य आहे, तृतीयपंथीयांचंही कर्तव्य आहे की आपण सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट केले पाहिजे. आपण सुद्धा त्यांच्यासोबत उभं राहून गॅसच्या हंडीचं बटन दाबून त्यांना विजयी केलं पाहिजे. हा लढा वंचित बहुजन आघाडीचा नसून तो आपला आहे, तो आपल्या अस्मितेचा आहे, आपल्या प्रतिष्ठेचा आहे असं आपण मानायला हवं. इतर प्रस्थापित पक्ष आपल्याकडनं आशीर्वाद घेतायत, आपल्या समोर वागतायत, पण आपल्याला स्टेजवर जागा नाही, आपल्याला सत्तेत भागीदारी नाही, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी कोणी बोलताना दिसत नाहीये. तर आपल्याला काय हवंय हे आपण ठरवायला हवं. गॅसचे सिलेंडर दाबा, गॅसचं सिलेंडरचं बटन दाबा आपल्या आपल्या भागातलं, आपापल्या विधानसभा परिक्षेत्रातलं, आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या मताने निवडून द्या. पारलिंगींचं भविष्य उज्ज्वल पाहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकच पर्याय आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. थांबेन. जय भीम.